हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. जय जय संत गोरोबा काका महाराज की जय. सद्गुरु संत गणेशनाथ महाराज की जय. अद्रष्टाचे पुढे कोठवरी पळावे, पुढे पुढे धावे कल्पवरी, गिरी आणि विवरी पाताळी सागरी, देवाहुनी थोरी संचिताची, या कारणे टाकी शोक भय चिंता, राहे त्या अनंता आठवणी, गिरी आणि विवरी पाताळी सागरी, देवाहुनी थोरी संचिताची. गणेशनाथ म्हणे ठाईच निवांत, सद्गुरु समर्थ तिन्ही लोकी, गिरी आणि विवरी पाताळी सागरी, देवाहुनी थोरी संचिताची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा, देवा तुचे गणेशु सकलार्थमते प्रकाशू, म्हणे निवृत्तीचा दासू अवधारा दोधी, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. आद्रष्टाचे पुढे कोठवरी पळावे, पुढे पुढे धावे कल्पावरी, गिरी आणि विवरी पाताळी सागरी, देवाहुनी थोरी संचिताची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी आज प्रति एकादशी प्रमाणे याही एकादशी निमित्त ऑनलाईन प्रवचन सेवा सुरू आहे आणि आजची सेवा माझ्याकडे आली आहे क्रमप्राप्त. या सेवेकरता घेतलेला अभंग महान संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या अभंग गाथ्यातील 441 क्रमांकाचा अभंग आपण या प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगाच्या माध्यमामधून संत श्रेष्ठ गणेशनाथ महाराज सांगतात की आद्रष्टाचे पुढे कोठवरी पळावे. आद्रष्ट म्हणजे नशीब, दैव, भाग्य, तकदीर, याला काही म्हणा, अनेक शब्दाचे अर्थ आहेत. भाग्य किंवा प्रारब्ध किंवा नशीब, दैव हे खूप बलवत्तर आहे आणि त्याच्या पुढं आपण पळू शकत नाही. आद्रष्टाच्या पुढं कुठपर्यंत आपण पळणार आहात. म्हणून गणेशनाथ महाराजांनी सांगितलं की आद्रष्टाच्या पुढं पळायची गरज नाही किंवा पळू नका. आणि मग काय करायचं तर शेवटी सांगतात की निवांत राहा. ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी निवांत राहा. पुढे पुढे धावे कल्पावरी. बघा, आपण जर नशिबाच्या पुढे पळण्याचा विचार केला तर आपलं नशीब कल्पच्या कल्प पुढे पळतं. त्याच्यामध्ये खूप गती आहे. म्हणून आपण नशिबापेक्षा पुढं पळू शकत नाही. पळण्याचा प्रयत्न करतो पण तो प्रयत्न फलद्रूप होत नाही. आणि म्हणून आपण नशिबाच्या पुढे जाऊ शकत नाही, दैवाच्या पुढे जाऊ शकत नाही, प्रारब्धाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. पुढे पुढे धावे कल्पावरी.
तसं तसं ते पुढे धावल. आपण पुढे धावण्याचा प्रयत्न करू तर आपणाला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. मग गिरी आणि विवरी पाताळी सागरी. बघा, आपण नशिबापेक्षा पुढे जाऊन जाऊन एखाद्या डोंगरावर जातात, एखाद्या पर्वतावर, गिरी म्हणजे पर्वत, विवरी म्हणजे विवर, गुहा, तर त्या गुहेमध्ये आपण पळून जाल, पण नशीब त्याच्या पुढे असतं. आपण कितीही पळण्याचा प्रयत्न करा, आपल्या पुढे नशीब असतं आणि आपल्या नशिबाप्रमाणेच घडतं. त्यात आपलं काहीही होत नाही. आणि म्हणून गिरी आणि विवरी पाताळी सागरी. पाताळात जरी जायचं म्हणलं तर आपलं नशीब आहे त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जातं, पण ते नशीब अगोदर तिथं पोचलेलं असतं. म्हणजे आपण नशिबाच्या माग माग पळतो. पहले रचा प्रारब्ध फिर रचा शरीर. अगोदर आपलं प्रारब्ध तयार होतं आणि मग शरीर निर्माण होतं. म्हणून अगोदर निर्माण झालेलं प्रारब्धच पुढे जाईल आणि मग त्या मार्गाने आपण जाऊ. आपण नशिबापेक्षा पुढे आपण पळून जाऊ शकत नाही. कारण रेल्वे धावण्याकरता रूळ अगोदर टाकलेले असतात आणि जसं जसं ते रूळ टाकलेले आहेत त्याचप्रमाणे आपली गाडी, जिथं रूळ संपतात तिथंच गाडीला उभं राहावं लागतं. जसं रुळानं वाकान घेतलाय तसं गाडीला वाकान घ्यावं लागतं. रेल्वेने विचार केला, हे रूळ वाकडे आहेत, आपण सरळ जाऊ, जमणार नाही. कधी कधी समुद्रामधून, नद्यामधून रूळ वरी असतात, त्याच तिथून समुद्राच्या मध्ये जावं लागतं किंवा नदीवरूनच जावं लागतं. जसं आपलं प्रारब्ध आहे तसं आपण वाटचाल करावी लागते. आणि महाराज म्हणतात की गिरी आणि विवरी पाताळी सागरी. देवाउनी तोरी संचिताची. संचित नाम प्रारब्ध, प्रारब्ध नाम अदृष्ट, अदृष्ट नाम दैव. हे याचा महिमा, याची महिमा की देवाहून थोरी आहे, देवापेक्षा थोरी संचिताची आहे. कारण कधी कधी देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही. राम अवतारामध्ये जे परमात्म्यानं जो बाण मारला, कोणाला? वालीला, वाली सुग्रीवाचा भाऊ, आणि तो वाली पुन्हा एका व्याधाच्या रूपात जन्मला आणि त्याने कृष्ण परमात्म्याच्या अंगठ्यावर बाण मारला. कारण संचित हे जर देवाला सोडत नसेल तर तुम्हा मला संचित सोडेल काय? आणि म्हणून या कारणे टाकी शोक भय चिंता. कारण जे होणार आहे ते होणार आहे, जे होणार नाही ते होणारच नाही. याच्याकरता शोक, भीती बाळगायची काम नाही, चिंता करायची गरज नाही. आणि मग काय करायचं? राहेत्या अनंत आठवणी. फक्त भगवंताला आठवायचं, त्याच्यासाठी काहीही करायचं. तुकाराम महाराज सांगतात की आठवे देव तो करावा उपाव, एर ते जीवा खटपट. परमात्म्याला आठवण्यापेक्षा दुसरं जर काही करत असाल तर ते खटपट आहे म्हणतात. उग माणसं म्हणत नाहीत का एखाद्या लहान मुलांना, हे लेकरांनो जरा तुम्ही काय खटपट चालू केली, म्हणजे त्या लेकरांच्या खटपटीमध्ये काहीच होणार नसते. त्याला त्या लेकराच्या दृष्टीने आनंद मिळतो, पण खऱ्या अर्थानं आनंद म्हणजे सच्चिदानंद परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यामध्ये आहे. परमात्मा सोडून, परमात्म्याला प्राप्त करण्या वाचून सोडून दुसरं या जगामध्ये श्रेष्ठ साधन काही नाही. आणि म्हणून महाराज सांगतात की अनंताला आठवलं पाहिजे. आठवा मधुसूदना. आणि म्हणून
कृष्ण अवतार सुद्धा 8वा घेतला, कारण त्याला आठवावं लागतं. आणि 8व्याच दिवशी काला येतो, कारण त्याला आठवल्याशिवाय परमार्थाची सांगता होत नाही. आपल्या उत्सवाची सांगता होत नाही, सप्ताहाची सांगता होत नाही. का? तर त्याला आठवावंच लागतं. आणि म्हणून 8वा मधुसूदना संत एकनाथ सुद्धा महाराज सुद्धा म्हणतात की विसरू नये. देवाला विसरल्यानंतर काय होतं माहितीये का? विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. देवाला आठवण्यामध्ये आपणाला या लक्ष 84च्या योनीमधून सुटता येतं. आणि देवाला जर विसरला तर लक्ष 84च्या योनीमध्ये भरकटावं लागतं. आणि म्हणून परमात्म्याला आठवा, असं महाराजांचं म्हणणं आहे. आणि मग शेवटी सांगतात, गणेशनाथ म्हणे ठाईच निवांत. ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी निवांत राहा. सद्गुरु समर्थ तिन्ही लोके. महाराज म्हणतात की आम्ही समर्थ आहात. तुम्ही तिन्ही लोकांमध्ये कुठेही असा, ज्या ठिकाणी स्वर्गात आहात तर स्वर्गात तुम्ही निवांत राहा. त्या ठिकाणी, ठाई म्हणजे ठिकाणी, त्या ठिकाणी निवांत राहा. कारण स्वर्गामध्ये सुद्धा संतांची वाट पाहत बसतात. यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडुनिया कर तिष्ठ तसे. यमधर्म सुद्धा संतांची वाट पाहतो. आणि संत ज्या वेळेस यमनगरीमध्ये सुद्धा जातात, त्या ठिकाणी संतांच्या अंगावरून जो वारा जातो तो तिथे पाप्यांना सुद्धा सुखकारक होतो. आला शीतळ शांतीचा वारा, असं त्यांना वाटतं. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये निवांत राहून परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी, असं महाराजांचं म्हणणं आहे. मग स्वर्गात असो, मृत्यू लोकामध्ये असो, किंबहुना पाताळामध्ये सुद्धा असो, आपण देवाचं चिंतन केलं निवांत राहून की आपणाला परमात्मा मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण चिंतने चिंतने तदरूपता. मला पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतंय की पाताळामध्ये सुद्धा जीव कसे जगत असतील, कसा परमात्मा त्यांना ऑक्सिजन पुरवत असेल, त्यांना जेवण पुरवत असेल, की भला मोठादा एखादा विहीर खोदताना दगड फोडला जातो, चौकून पॅक असतो आणि मोठा दगड आतमध्ये खोबण असते आणि त्या खोबणीमध्ये एखादा बेडूक असतो. पण त्या बेडकाच्या जवळ थोडा चिखल, थोडं पाणी असतं. महाराज, कसा परमात्मा दगडाच्या मध्ये असणाऱ्या जीवांचं पालन पोषण करतो. पोषितो जगाशी एक राहतो. उन्हाळ्यामध्ये, भर उन्हाळ्यामध्ये ऊन त्राहिमाम करतं, पण तरी सुद्धा झाडांना पालवी फुटण्याचं काम देव करतो. कोण पाणी घालत असेल, कसा घालत असेल, याचा विचार देखील आपण करू शकत नाही. आणि समर्थ सद्गुरू तिन्ही लोकांमध्ये सुद्धा आपल्या भक्तांना पावन करतात. आणि सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या सानिध्यामध्ये जेवढे भक्त येतील तेवढ्यांचं कल्याण, तेवढ्यांचा उद्धार आणि तेवढ्यांना परमात्मा प्राप्ती करून देतात, असा अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. आता बघा सविस्तर. आद्रष्टाचे पुढे कोठवरी पळावे. महाराज म्हणतात आद्रष्टा नशीब आहे, नशीब, दैव, भाग्य, लक. तर याच्या पुढं पळून उपयोग नाही, याच्या पाठीमागं जावं. जे नशिबानं दिलंय ते स्वीकारावं. नशिबाच्या पुढं पळून उपयोग होत नाही, कारण नसीब समय से पहले और किस्मत से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता.
वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणाला काहीच मिळत नाही. म्हणून महाराज म्हणतात, अदृष्टाचे पुढे कोठवरी पळावे. लिमिट नाही, कुठवर पळावं, कारण जिथवर तुम्ही पळू शकता त्याच्या पुढे नशीब असतं. एखाद्याचं नशीब असतं, ज्याचं नशिबानं जिथं जन्म आहे तिथेच होतो, ज्याच्या नशिबात लग्न आहे ते तिथंच होतं, ज्याच्या नशिबानं अन्न मिळतं ते तिथंच मिळतं. अन्न एका ठिकाणी असेल तरी सुद्धा त्याला त्या ठिकाणी यावं लागेल, तेव्हा ते अन्न मिळतं. नशीब ते सोयच केलेली असते. मृत्यू ज्याचा जिथे असतो तिथंच होणार. गरुडाची आई आजारी पडल्यानंतर सगळे देवलोक रोज भेटायचे. एक दिवस यमराज आले आणि बघितलं की गरुडाची आई सध्या कुठं आहे. बघितलं, हसले, गेले. मग रात्री गरुड आल्यानंतर आईनं सांगितलं की अरे आज यमराज आले होते, काही म्हणले? काही नाही. विचारपूस केली तब्येतीची? काही नाही. मग काय झालं? हसले बघून. मग त्याला वाटलं आपल्या आईवर डोळा आहे आणि आईला घेऊन जाण्याकरता तो आला का. गरुडाने आईला पाठीवर घेतला आणि हिमालयाच्या लांब गुहेत नेऊन ठेवला. आणि गुहेत आईला ठेवून बाहेर आल्यानंतर गुहा ढासळली आणि गरुडाची आई गतप्राण झाली. आणि त्या ठिकाणी ड्युटी आहे म्हणून यमराज त्या ठिकाणी आले आणि म्हणले, काल तुम्ही आला होता? हो आलतो. हसलात का? हो हसलो. तुमच्या आईला नाही, ब्रह्मदेवाच्या लिखाणाला, दैवाला हसलो, नशिबाला हसलो, कारण तुमच्या आईचं नशिबाने मरण इथल्या गुहेत होतं. मग मला चिंता पडली की इथवर म्हातारी कोण पोच करील. बरं झालं म्हातारी घरपोच केली म्हणले. अशी अवस्था. म्हणजे नशिबानं तुमचं मरण कुठं आहे तिथंच होणार, नशिबानं लग्न कुठं आहे तिथंच होणार, नशिबानं तुमचा कामधंदा व्यापार जिथं आहे तिथंच होणार. म्हणून आज बरीच लोक पुण्याला आहेत, मुंबईला आहेत, कलकत्त्याला आहेत, दिल्लीला आहेत, बँगलोरला आहेत. हे का? त्यांचं नशीब त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेलेलं आहे. नशीब अगोदर जातं आणि मग हे शरीर जातं. नशिबाच्या अधीन असणारा हा देह, तुकाराम महाराज म्हणतात, देह आहे प्रारब्ध अधीन. देह तव आहे प्रारब्ध अधीन. देव प्रारब्धाच्या अधीन आहे. जसं रस्त्याच्या अधीन वाहन आहे, तर रुळाच्या अधीन रेल्वे आहे, तसं नशिबाच्या अधीन हे शरीर आहे. आणि म्हणून आपण नशिबापेक्षा पुढे पळू शकत नाही. महाराज म्हणतात, अदृष्टाच्या पुढं कोठवरी पळावे, पुढे पुढे धावे कल्पावरी. आपण जर धावायचं ठरवलं तर नशीब अगोदरच त्या ठिकाणी हजर असतं महाराज. कुठल्याही बाबतीत, जन्माच्या बाबतीत असेल, मृत्यूच्या बाबतीत असेल, सगळ्या बाबतीत असेल, आपल्या आपल्या नशिबाप्रमाणे ते ठिकाणी आपल्याला ते नशीब घेऊन जातं. नशिबापेक्षा पुढे आपण जाऊ शकत नाही. जर ठरलं आपण पर्वतावर, गिरी आणि विवरी पाताळी सागरी. सागरामध्ये ज्यांचं नशीब आहे त्यांचं सागरामध्येच ते मासेमारी करणारे कोळी लोक समुद्रामध्येच असतात. काही पाताळात म्हणजे काही खाणीमध्ये काम करणारे असतात, ते पाताळामध्ये असतात. पण नशिबाच्या पुढे जाऊ शकत नाहीत. ते सुद्धा पळायचंच ठरवलं तर अनेक ठिकाणी पळलं जाते, पण नशिबापेक्षा पुढं पळता येत नाही. का? तर देवाहुनी थोरी संचिताची. देवापेक्षा महिमा संचिताचा म्हणजे नशिबाचा आहे. कर्म देवाला चुकत नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही, आपणाला कसं चुकल महाराज? राजा दशरथाने श्रावण बाळाला बाण मारला आणि पाणी घेऊन त्याच्या आईवडिलाकडे गेले, तेव्हा बोल ना. श्रावण बाळानं सांगितलं होतं की जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत बोलू नका. मग का रे बाळा, बोल बोल म्हणल्यानंतर गपचीप उभारल्यानंतर मग सांगितलं, माझ्या हातून तुमच्या बाळाचा वध झालाय आणि पाणी प्या. पितील का?
अरे ज्यांचा मुलगा वारलाय, ज्यांचा मुलगा मारलाय त्याच्या हातून पाणी पितील का? आणि कडकडवून श्राप दिला की आम्ही आता आमच्या बाळाच्या मृत्यूनंतर शोकाने आम्ही जसं प्राण सोडतोय, तसंच तू सुद्धा तुमच्या मुलाच्या त्यागाने प्राण सोडण्यात येईल. आणि दशरथाला आनंद झाला, कारण का त्यावेळेस मुलगा नव्हता. बरं झालं श्रापाच्या निमित्तानं का होईना पण मुलगा होईल. मला एवढंच सांगायचं होतं की नशीब आहे ते एवढा महिमा आहे की याचा मुलाचा वध केला. श्रावण बाळाचा वध केल्यानंतर शेवटी श्राप दिल्यानंतर त्या कर्मातून पुन्हा रामप्रभूचा वियोग झाला आणि वियोगामुळेच राजा दशरथाला मरण आलं. हे कर्म जर देवाच्या बापाला चुकत नाही तर तुमच्या आमच्यासारख्याला चुकल यात शंकाच नाही महाराज, चुकणार नाही महाराज. एकनाथ महाराज म्हणतात, केले कर्म झाले तेच भोगाले, उपजले मेले ऐसे किती. आणि म्हणून याचा महिमा खूप असल्यामुळे या संचिताचा महिमा खूप आहे, देवापेक्षा थोर महिमा आहे. आणि म्हणून या कारणे टाकी शोक भय चिंता, या कारणामुळं टाकून द्यायचे. काय तर शोक टाकून द्यायचे, म्हणजे दुःखानं रडायचं तर ही रडणं बंद करायचे. बरीच लोक रडतात, आमचं लग्न नाही, आमचं लग्न नाही. बरीच लोक रडतात, आम्हाला मुलगा नाही, आम्हाला मुलगा नाही. बरीच लोक रडतात, आमचा मुलगा हुशार नाही. बरीच लोक रडतात, आम्हाला आरक्षण नाही. बरीच लोक रडतात, आम्हाला मुलाला नोकरी लागत नाही. बरीच लोक रडतात, थंडी भरपूर आहे. बरीच प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाचं रडणं आहे हे विषय वेगळा आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये शोक आहे, पण तो शोक कोणत्या कारणाने आहे याचा विचार देखील आपण केला पाहिजे. म्हणून शोक टाकून द्यायचा, भय भीती भियायचं नाही. आपण जर आपल्या जीवनामध्ये समर्थ परमात्म्याची सेवा घडली असेल, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची. समर्थ परमात्म्याची सेवा जर घडली असेल तर आता भिण्याचं काही कामच नाही. ज्याची खरी सेवा भय काय त्याच्या जीवा. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये भीतीला स्थान द्यायचं नाही. आणि म्हणून भीतीचा त्याग करायचा. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, असं आपली अवस्था व्हायला पाहिजे. आम्हा हरच्या दासा काही भय नाही, तिन्ही लोकी त्रैलोकी तिन्ही लोकांमध्ये भीती आम्हाला नाही का, तर आता आमचा परमात्मा आमच्या जवळ आहे, म्हणून आम्हाला आता भ्यायची गरज नाही. आणि म्हणून या ठिकाणी चिंता करायची गरज नाही. आपण केलंच तर आपण चिंतन करायचं. का चिंता आणि चिंतन याच्यामध्ये थोडा फरक आहे. चिता आणि चिंता याच्यामध्ये किती फरक आहे? चिता आणि चिंता फक्त अनुस्वाराचा फरक आहे, पण चिता वेगळी आणि चिंता वेगळी आहे. चिता मेल्यावर जाळते, एकदाच जाळते, आणि चिंता सजीवाला जाळते आणि रोज जाळते, रोज. सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता, अशी अवस्था आहे. आणि म्हणून आपल्या जीवनातली चिंता निघून गेली पाहिजे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णाची. कारण परमात्मा प्राप्तीशिवाय चिंता जात नाही. ज्या ठिकाणी परमात्मा येतो त्या ठिकाणाहून चिंता अगोदरच पळून जाते. बघा,
चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, भीतरी प्रवेश केला देवी. ज्या वेळेस परमात्म्यानं गोकुळामध्ये प्रवेश केला त्याच्या अगोदरच चिंता पळून गेली. अवघी चिंता वारली. चिंता करण्यापेक्षा चिंतन केलेलं फायद्याचं आहे. चिंता करे सो मिले बिमारी, चिंतन करे सो मिले बिहारी. कृष्ण परमात्मा आपल्याला मिळतो चिंतन केल्यावर. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. एका विठ्ठलाचं चिंतन केलं तर दुसरं साधनच करण्याची गरज नाही, कारण चिंतनाच्या मध्ये सगळी साधनं अंतर्भूत असतात. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये चिंता करण्यापेक्षा चिंतन केलेलं बरं. आणि हे टाकायचे काय, शोक भय चिंता टाकून द्यायचंय. आणि काय करायचंय, राहे त्या अनंत आठवणे. परमात्म्याला आठवायचं, अनंताला आठवायचं. अनंत त्याचं एक नाव आहे. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. त्याची नावं अनंत आहेत. अनंत रूपे अनंत वेशे, देखिले मी आते असे, बाप रखुमादेवर खुन बांधली कैसी. अनंत नामाचा हा काला, पुराणे म्हणती पाहो चला. आणि म्हणून आदि अंत नाही, कालतः अंत न, देशतः अंत न, वस्तुतः अंत न, इति अनंत. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये अनंताला आठवलं की आपलं कल्याण निश्चित होणार आहे. आपला जन्मच त्याच्याकरता झालेला आहे. या मनुष्य देहामध्ये देव होता येतं, तरी का चित्ती न धरा. देवची होईन म्हणती ते होती. ज्यांनी ठरवलं का अनंताला आठवून देव व्हायचं, देव होता येत. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावा. आपणाला या मानवी देहानं देहाचा देव होता येतं. आणि म्हणून आपण त्या अनंताला आठवावं लागतं. आणि म्हणून शेवटी संतश्रेष्ठ गणेशनाथ महाराज म्हणतात, गणेशनाथ म्हणे ठाईच निवांत. निवांत बसा म्हणतात. म्हणजे काही काम करू नका का. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. निवांत म्हणजे दुसऱ्या विषयापासून निवांत राहा, दुसऱ्या विकारापासून निवांत राहा. क्रोध, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, दंभ, तिरस्कार याच्यापासून निवांत राहा, अलिप्त राहा. आणि जर आपण असं राहिलो निवांत, तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. आणि ज्या वेळेस आपण निवांत बसून देवाचं चिंतन करू, आणि निवांत बसून देवाचं चिंतन करू, त्यावेळेस आपणाला देव नक्की भेट देणार. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. चित्त शुद्ध झाल्यानंतर काय होतं, चित्त शुद्ध झालं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. गोपाळ परमात्मा त्या ठिकाणी येऊन राहतो, कारण चित्त शुद्ध असावं लागतं. म्हणून आपण चित्त शुद्ध करण्याकरता देवाचं चिंतन केल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही. आणि म्हणून गणेशनाथ म्हणे ठाईच निवांत. ज्या ठिकाणी आहात, ज्या वर्णामध्ये असाल, ज्या लिंगामध्ये असाल, ज्या यातीमध्ये असाल, ज्या आश्रमामध्ये असाल, त्या ठिकाणी, ज्या देशामध्ये असाल, ज्या देहामध्ये असाल, त्या ठिकाणी निवांत राहा. गणेशनाथ म्हणे ठाईच निवांत. ठिकाण कुठलं ठिकाण आहे, त्या ठिकाणी तुम्ही निवांत राहा. आणि असं निवांत राहिल्यानंतर सद्गुरू गणेशनाथ महाराज तुमच्या आमच्यावर कृपा करतील, कारण कृपा करण्यामध्ये ते समर्थ आहेत. नुसत्या मृत्यू लोकामध्ये नाही, तर स्वर्ग, मृत्यू आणि पाताळामध्ये सुद्धा
कृपा करण्याकरता ते समर्थ आहेत असे सद्गुरू गणेशनाथ महाराज आहेत. आणि म्हणून या थोड्या वेळामध्ये, अल्पशा वेळामध्ये या अभंगाचं चिंतन करण्याचा अचानक योग आल्यामुळं या ठिकाणी संत गणेशनाथ महाराजांच्या अभंगावर बोलण्याकरता संधी दिली. मी त्या संत गणेशनाथ मंदिर ट्रस्ट यांचे आभारी आहोत. आणि विशेष म्हणजे श्रीकांतजी धवन यांच्या तर्फे ही ऑनलाईन सेवा अख्ख्या जगामध्ये दिसते महाराज. त्यांचा मी खूप ऋणी आहे. कारण त्यांनी अनेक आमची कीर्तन प्रवचन पूर्ण जगाला दाखवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून शतशः ऋणी आहे. आणि म्हणून याच ठिकाणी ही सेवा, या ठिकाणी मी या सेवेला विराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय संत गोरोबा काका महाराज की जय. संत श्रेष्ठ गणेशनाथ महाराज की जय.